नमस्कार मंडळी, मी सिद्धी मुंडिये व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर मी आज बनवत आहे मालवणी चिकन सुक्या. तर त्याच्यासाठी मी कांदा, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतले आणि एका साईड एक मी चिकनला सगळे मसाले, आलं लसूण पेस्ट, हळद सगळं लावून ठेवले अर्धा तास. चला तर बनवूया मंडळी आता आपण मालवणी चिकन सुक्या. तर त्याच्यासाठी मी टोपात एक तेल तापत ठेवलं आहे. थोडा तेल व्यवस्थित मस्तपैकी गरम तापल्यावर त्यात मी बारीक चिरलेलो कांदो घातला आहे आणि ते का परतून घेतलं. म्हणजे कांद्या लालसर होईपर्यंत व्यवस्थित नीट परतून घ्यायचा. तर वरतून मी जरा चिमूटभर मीठ टाकलं म्हणजे त्याचं कांद्यात जरा नरम लवकर होतलो आणि लवकर लालसरून भाजतलो. ते जरासं मीठ टाकलं आणि व्यवस्थित परतून घेतलं. तर म्हणजे आपलं कांदा व्यवस्थित लालसर जरा जरा होत गेलेलो असा. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलं आहे जेणेकरून चिकनला जरा व्यवस्थित अजून चांगली चव येत म्हणून ती व्यवस्थित परतून घेतले. तर म्हणजे आपलं कांदा तर लालसर झालेलो असा म्हणून त्याच्यात मी टाकले बारीक चिरलेले टोमॅटो आणि तो आता व्यवस्थित परतून घेतले. टोमॅटो मंडळी व्यवस्थित लालसर परतून घ्यायचो आणि व्यवस्थित नरम होऊ द्यायचो. तर म्हणजे टोमॅटो सुद्धा आपलं व्यवस्थित भाजत केलेलो असा, व्यवस्थित नरम झालेलो असा. तर मंडळी टोमॅटो सुद्धा व्यवस्थित भाजलेलो असा. मग मी आता टाकलं मालवणी भाजकून मसालो टाकला आहे आणि बाकीचे जगभरात सगळे जे मसाले होते ते सगळे टाकले आणि ते का व्यवस्थित परतून घेतले. ते का मस्तपैकी परतून घेतलं आणि मग मी जास्त मसाले लावून चिकन ठेवलेला होता तर त्याच्यात घातले आणि ते का परत एकदा व्यवस्थित परतून घेतले. तर म्हणजे थोडंसं एकदम थोडासा पाणी घालायचं जेणेकरून चिकन खाली लागायचं नाही. त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि परतून घ्यायचं आणि नंतर मी स्पेशल चिकन मसाला होतो तर एक पाकीट पूर्ण घातले आणि ते का परत एकदम मस्तपैकी परतून घेतले. तर म्हणजे परतून झालेलं असा मध्ये काही वेळ झाकणी ठेवलंय आणि व्यवस्थित कशी झाक दिले. तर मंडळी आता आपला मालवणी चिकन सुक्या तयार असा शिजलेला असा. वरसून मी भरपूर अशी कोथिंबीर घातली तर आपला मालवणी चिकन सुक्या तयार असा.